आज मी तुमच्यासाठी झटपट होणारी चिकन मसाला ही रेसिपी घेऊन आली आहे। ही रेसिपी झटपट तर होतेच, चवीला पण खूप छान लागते। तर ह्या रेसिपीसाठी बनवण्यासाठी आपल्याला एक मूठ कोथिंबीर लागणार आहे आणि 15-20 पाकळ्या लसणाच्या, 2 हिरव्या मिरच्या आणि 2 इंच आलं लागणार आहे। हे आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। या सर्वाची आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे। याप्रमाणे आपण कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत। एक टोमॅटो आपण बारीक चिरून घेतलेला आहे। आता आपण चिकन घेतलं आहे पाव किलो आणि ते स्वच्छ धुवून आपण एका प्लेटमध्ये ठेवून दिलेलं आहे। आता आपण त्याला फोडणी घालून घेऊया। तर त्याआधी आपण आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर हे मिक्सरला लावून घेतले, बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। एका कढईमध्ये 2 मोठे चमचे मी तेल ओतून घेतलं आहे आणि लसूण आणि आलं आणि मिरचीची पेस्ट आपण त्यात 2 चमचे टाकलेले आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला आता बारीक चिरलेला कांदाही घालून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपण कांदाही घालून घेतला आहे आणि आता आपण ती फोडणी व्यवस्थित चांगली परतून घ्यायची आहे। याप्रमाणे आपण सर्व आपण मिक्स करून तेलामध्ये घेतलेलं आहे आणि व्यवस्थित कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता त्यामध्येच मी तेजपत्ता घातला आहे, 2 पानं तेजपत्ताची घातली आहेत आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेत आहे। कांदा आपला मऊसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आलं लसूणचे कच्चे पण आपल्याला घालवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। याप्रमाणे कांदा मऊसर होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। आता आपण त्यामध्येच आपण टोमॅटो घालून घेणार आहे आणि व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे। 1 मिनिटानंतर आपले कांदा आणि टोमॅटो मऊसर होतील। याप्रमाणे परतून घ्या। जर नवशिके असतील किंवा ज्यांना चिकन मसाला वगैरे बनवता येत नसेल, असे बॅचलर असतील, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता आपण त्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर काश्मीरी मिरची मी 1 टीस्पून घातली आहे, हळद अर्धा टीस्पून घातलं आहे आणि धने जिरा पावडर आपण 1 टीस्पून घातलं आहे आणि जर तुम्हाला तिखट जास्त पाहिजे असेल तर 2 चमचे तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल। याप्रमाणे आपण सगळं परतून घेत आहोत तेलात। परत व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार मीठही घालून घेत आहे। मीठ एवढं घाला की तुम्ही चिकनलाही लागेल असं। याप्रमाणे कांदा टोमॅटो आपला मऊसर होईपर्यंत आपण त्याला मसाल्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे। आता पाव किलो चिकन मी त्याच्यात घालून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मसाले लावून घेत आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि वाफेवरतीच आपल्याला 10 मिनिटं शिजवायचं आहे। पाणी घालायचं नाही आहे पहिल्यांदा, नंतर आपण पाणी घालणार आहोत। आता झाकण ठेवून आपण 10 मिनिटासाठी या चिकनला वाफ देणार आहोत। याप्रमाणे चिकनला व्यवस्थित मसाला लागला आहे। आता 10 मिनिटानंतर मी चेक करत आहे। गॅसची फ्लेम मिडियमच आहे। चिकनला व्यवस्थित पाणी सुटलेलं आहे। याप्रमाणे आपण चिकन व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आपण अर्धा पेला आता पाणी घालून घेणार आहोत। चिकन शिजलेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला चिकनला आता शिजवायचं आहे, त्यामुळे आपण अर्धा पेला पाणी घालून घेतलं आहे। चिकन मसाला हे आपलं घट्टसर असतं, त्यामुळे आपण जास्त पाणी घालणार नाही आहे, अर्धा पेलाच घातला आहे मी। तुम्हाला जर थोडीशी पातळ ग्रेव्ही पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी घालू शकता। आणि आता झाकण ठेवून आपण परत 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती शिजवून घ्यायचं चिकन। याप्रमाणे आता आपलं 15 मिनिटानंतर चिकन थोडंफार शिजलेलंच आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सिक्रेट मसाला घालणार आहोत। तर हा सिक्रेट मसाला सुहाना मिक्सचा ग्रेव्ही मसाला आहे, तो आपण त्याच्यामध्ये 3 चमचे घालणार आहोत। 3 मोठे चमचे घालणार आहोत। हा मोठा चमचा मी घेतला आहे, तो 3 चमचे आपण त्यात घालून घेणार आहोत, ज्याने आपल्या रश्श्याला घट्टसरपणा तर येईलच आणि चिकन मसाल्याला टेस्टही चांगली येईल। आणि आता हा मसाला घातल्यानंतर आपल्याला 5 मिनिटं असंच आपण शिजवून घेणार आहोत।
या स्टेजला आपण मीठ कमी जास्त असेल तर चेक करा आणि मीठ घालून घ्या. आणि 5 मिनिटानंतर आपला चिकन मसाला तयार झालेला आहे. याप्रमाणे घट्टसर आपला दाटसर असा चिकन मसाला तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की आवडेल. हा रसरशीत असा चिकन मसाला तयार झाला आहे. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.